नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आयुष्यात अनेक योगायोग असतात आणि आपल्याच असं नाही, समाजाच्या, देशाच्या, राज्याच्या, एखाद्या पक्ष संघटनेच्या आयुष्यामध्ये अनेक योगायोग असतात. आणि असं म्हणतात की नियती जी असते ती तुम्हाला त्या योगायोगाचे संकेत देत असते, येऊ घातलेल्या घटनाक्रमाचे संकेत देत असते नियती, असं म्हणतात. खरं किती खोटं किती माहित नाही, पण आपणही बोलता बोलतो काय योगायोग आहे बघा असं म्हणतो. फक्त अनेकदा हे योगायोग समोर असले तरी आपण बघत नाही, आणि बघितले तर समजून घेतोच असं नाही, आणि समजले किंवा समजून घेतले तरी असं काही नसतं असं म्हणून झटकून टाकतो, आणि ते अपरिहार्य म्हणून आपल्या पाठीशी पाठलाग करत येत राहतात. एक बातमी गेले 3-4 दिवस मी बघतोय, वेगवेगळ्या माध्यमातून बघतोय, आणि कुतूहलजनक बातमी आहे. ती बातमी म्हणजे कोकणामध्ये वाघ परतले. वाघ याचा अर्थ खरेखुरे वाघ, श्वापद खरेखुरे वाघ कोकणात परतले. ही बातमी मी बघत होतो, आणि काल माझा सहकारी आबा माळकर आला होता, आणि तो त्याच्या नात्यातल्या कोणाची तरी फोन आला होता, आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी सुद्धा वाघाची डरकाळी ऐकली हे सांगत होता. आणि अचानक 2 दिवस चाललेल्या त्या बातमीचा एक वेगळा संदर्भ माझ्या समोर आला. मित्रांनो, वाघ म्हटला की बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आठवल्याशिवाय राहत नाही. शिवसेनेची सुरुवात झाली तेव्हा त्यातला तो पट्टेरी वाघ आणि त्याचा तो चेहरा, आणि मग बाळासाहेबांच्या भाषणातून, वर्णनातून, लेखनातून हा अमुक तमुक आमचा शिवसेनेचा वाघ आहे, हा अमुक तमुक ढाण्या वाघ आहे. हा वाघ हा शब्द बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या सगळ्या घडामोडींना कायमचा चिकटून गेला. आणि म्हणूनच शिवसेनेचे जे आक्रमक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी होते त्यांचा सुद्धा उल्लेख बाळासाहेब नेहमी वाघ असा करायचे. आणि योगायोग बघा, ज्या कोकणामध्ये शिवसेनेने हातपाय पसरले आणि शिवसेनेची राज्यव्यापी गर्जना उभी राहिली, ती सुद्धा कोकणात उभी राहिली होती. मी जेव्हा मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो, किंवा शिवसेनेचं मार्मिक हेच मुखपत्र होतं, तेव्हा 1986 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुंबई ठाण्याच्या पलीकडे महाराष्ट्रात घोडदौड करायची हा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. ते शिवसेनेचं पहिलं राज्यव्यापी राजकीय अधिवेशन हे सुद्धा कोकणात, म्हणजे रायगडावर झालेलं होतं. आणि म्हणून कोकण आणि रायगड, किंवा कोकण आणि शिवसेनेचा वाघ हे शब्द एकत्र येणं अपरिहार्य आहे. आणि म्हणून अशा वेळेला जेव्हा कोकणात वाघ परतले असं म्हणतात, त्यावेळेला आज कोकणची परिस्थिती काय आहे, कोकणात असं काय झालं की खरेखुरे वाघ कोकणामध्ये परतायला लागले. मग त्याच्यावर 1-2 व्हिडिओ आलेले आहेत, आणि पर्यावरण किंवा वनविषयक, जंगल विषयक माहिती देणारे काही लोक आहेत, आणि त्यांनी सांगितले की कसं वाघांची संख्या ही पश्चिम घाट ज्याला म्हणतात तिथून कमी होत, पश्चिम घाट जसा कर्नाटक, आंध्रचा काही भाग, आणि महाराष्ट्राचा सह्याद्रीचे डोंगर वगैरे यात पसरलेला हा वाघाचा इलाखा म्हणतात. आणि त्यातूनच वाघ गायब झाले होते, आणि आता ते परत आहेत. मग त्याची शास्त्रीय किंवा पर्यावरण विषयक कारण ही त्या व्हिडिओत दिलेली होती. पण मी पर्यावरणाचा किंवा निसर्गाचा अभ्यासक नाहीये, मी राजकारणाचा अभ्यासक आहे. आणि त्यामुळे माझं डोकं जगातल्या कुठल्याही घडामोडीतल्या राजकारणाचं लक्ष वेधून घेतं. मला काय राजकारण आहे का हे आपोआप वाटायला लागतं,
आणि शोधायला लागतं. त्यामुळे आबा माळकर जेव्हा बोलला की खरोखरच गावातून त्याच्या नातेवाईकांचा फोन आला होता आणि त्यांनी वाघाची डरकाळी ऐकली असं सांगितलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं ही असं काय झालंय कोकणामध्ये, याकडे बघितलं पाहिजे. पण मी बघणार तर राजकारण बघणार, आणि राजकारण म्हणून त्याकडे बघायला लागल्यावर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की कोकणातून गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणातून शिवसेना ही, म्हणजे उद्धवची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही जवळपास भुईसपाट होऊन गेली आहे. अपवाद आहे तो फक्त गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा, आणि आजकाल भास्कर जाधव सुद्धा आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. एक वर्ष होऊन गेलं, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका संपल्या आणि अजूनही विधानसभेमध्ये विरोधी नेत्याची नेमणूक झालेली नाही, आणि ती जागा आपल्याच पक्षाला मिळाली पाहिजे हा उद्धव ठाकरे यांचा हट्ट आहे. कारण जे काय मुठभर एक फक्त 46 विरोधी पक्षाचे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेत, त्याच्यामध्ये मोठा गट उबाठा शिवसेना आहे, पण तो विरोधी पक्षाचा पदावर दावा करू शकेल इतक्या संख्येचा नाही, ते फक्त 20 आहेत. आणि विधानसभेच्या एकूण संख्येच्या 10% इतकी आमदार संख्या असेल त्या पक्षाला कमीत कमी 29 पाहिजेत, तर त्याला विरोधी नेतेपद मिळतं, आणि ते पद उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने गमावलेलं आहे. आजपर्यंत कोकण म्हणजे शिवसेनेचा, म्हणजे उद्धवचा, कारण उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. साक्षात व्याघ्रराज बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ही उद्धव ठाकरे यांची ओळख होती. हळूहळू करत खुद्द उद्धव ठाकरे यांनीच ती आपली ओळख पुसून टाकली. काल परवा तर अबू आझमी सारखा कट्टर इस्लामिस्ट, मुस्लिम धर्मांध असा ज्याचं वर्णन करता येतं, त्याने सुद्धा बाळासाहेबांचं कौतुक केलं. पण ते कौतुक करताना त्याला उद्धव ठाकरेंची निंदा करावीशी वाटली. इथे बाळासाहेब आणि उद्धव यातला फरक लक्षात येतो. बाळासाहेब हे वाघ होते, पण उद्धव ठाकरे हा फक्त कागदी वाघ आहे, मुखवट्याचा वाघ आहे, असंच अबू आझमी सांगतात. आणि ते लक्षात एकदा तुम्ही घेतलं तर कोकणात वाघ परतले याचा एक वेगळा राजकीय अर्थ तुमच्या लक्षात येतो. उद्धव ठाकरे यांचे विनायक राऊत किंवा की जे अनेक नेते कार्यकर्ते आमदार वगैरे कोकणामध्ये घिरट्या घालत होते किंवा काय दबदबा होता उबाठा शिवसेनेचा, तो संपला. नाममात्र उरलाय गुहागर पुरता. मग ते वाघ नव्हते का? असं काय झालं की कोकणात वाघ परतले? असं म्हणताना एक लक्षात घ्यायला लागतं की उद्धव ठाकरे यांचे जे राजकीय वाघ कोकणामध्ये इकडे तिकडे फिरत होते, दबदबा निर्माण करत होते, ते संपले. उबाठा शिवसेना कोकणातून संपली. ठाण्यापासून सावंतवाडी पर्यंत जे कोकण मानलं जातं, पालघर ठाण्यापासून, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा अवघा एक, आणि तो सुद्धा नाराज, भास्कर जाधव उरलाय. अशा वेळेला जर कोकणामध्ये वाघ खरेखुरे वाघ परतले असतील तर त्यांच्या कदाचित एक लक्षात आलं असेल की कोकणच्या आणि सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये वाघांचा दबदबा असला पाहिजे. आणि जर खरे वाघ उरले नसतील तर मग आपल्याला परत कोकणात जायला पाहिजे असं वाटूनच खरेखुरे पट्टेरी वाघ कोकणात परतलेत का, असा विचार माझ्या डोक्यात आला. आणि विचार करता करता लक्षात आलं की बाळासाहेब हा मुक्त संचार करणारा वाघ होता, आणि आपोआपच बाळासाहेब ज्याला वाघाची उपाधी द्यायचे असा त्यांचा अनुयायी शिवसैनिक कोकणातला हा सुद्धा तितकाच मुक्त असा संचारलेला
पट्टेरी वाघ होता आणि तो वाघ कोकणचं जंगल सह्याद्रीची दरीखोरी सांभाळत असेल तर आपल्याला इतरत्र जायला हरकत नाही म्हणून निघून गेलेले वाघ असतील. पण उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हळूहळू करत ते पट्टेरी वाघ जे बाळासाहेबांचे होते किंवा ती जी प्रवृत्ती होती, ती जी मानसिकता होती, ती लुप्त होत गेली. आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या त्या वाघाला सर्कशीतला वाघ करून टाकलं. पट्टेवाला वाघ, पट्टेरी आणि पट्टेवाला याच्यात फरक आहे. पट्टेवाला याचा अर्थ ज्याच्या गळ्यात पट्टा बांधलेला आहे आणि वरिष्ठांचा इशारा आल्यानंतर त्याप्रमाणे हवी तशी कसरत करून दाखवणारा तो पट्टेवाला वाघ आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या त्या शिवसेनेच्या वाघांना पट्टेवाले वाघ करून टाकलं. त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा आणि काँग्रेस पक्षाचा, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांचा पट्टा बांधला आणि हळूहळू करत कोकणातून त्या पट्टेरी वाघ असलेल्या शिवसेनेचा दबदबा संपला. पट्टेरी वाघाचा उद्धव ठाकरेंनी पट्टेवाला वाघ करून टाकला. आणि पट्टेवाला हा शब्द आज मराठी लोक विसरून गेली असतील तर त्यांना आठवण करून देतो. पूर्वीच्या काळात प्यून हा शब्द नव्हता. हिंदीमध्ये चपरासी आणि मराठीमध्ये तो चपरासी नावाचा जो कर्मचारी असे त्याला पट्टेवाला म्हटलं जायचं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती पट्टेरी वाघांची होती. तिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा पट्टा गळ्यात बांधून पट्टेवाला वाघ करून टाकलं. आणि त्यामुळे आता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना सुरक्षितता देण्यासाठी आपल्याला परतलं पाहिजे असं वाटूनच बहुधा हे वाघ, पट्टेरी वाघ कोकणात परतले असावेत. कारण आज उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसवाल्यांकडे गयावया करतायत की निदान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तरी एकत्र येऊ. राज ठाकरे असला म्हणून बिघडत नाही, तुम्ही पण राहा, आपल्याला महापालिका जिंकायचे, काही करून महापौर परत एकदा आमचा आणायचंय आणि त्यासाठी काँग्रेसनी कोबड्या घेऊन आमच्याकडे यावं, राष्ट्रवादीने कोबड्या घेऊन यावं म्हणून गयावया करणारा तो वाघ नसतो, तो पट्टेरी वाघ नसतो. आणि म्हणून कोकणच्या मतदाराने उबाठा शिवसेनेला त्यांच्या बालेकिल्ल्यात संपवलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण वाघ हा वाघ राहिला नाही तर मग त्याचा दबदबा राहत नाही. आणि कोकणातला हा उद्धव ठाकरेंचा पित्याच्या वारशाचा जो दबदबा होता तो संपला. तिथेच सह्याद्रीच्या दराखोऱ्यातली ती वाघाची दहशत, दबदबा संपला. आणि म्हणून खऱ्या खुऱ्या वाघांना परतावं लागलंय की काय असा विचार डोक्यात येतो. सर्कशीतला वाघ आणि खराखुरा वाघ यामध्ये किती फरक असतो हे उद्धव ठाकरेंना कळत नसेल, त्यांच्या सहकारी नेत्यांना आणि कळत नसेल, त्यांच्या अनुयायांना कळत नसेल, त्यांच्या शिवबंधन मानलेल्या निष्ठावंतांना कळत नसेल, तरी खऱ्या खुऱ्या पट्टेरी वाघांना ते नक्की कळतंय. आणि म्हणून बाळासाहेबांचा दबदबा हा सह्याद्रीच्या दराखोऱ्यात शिल्लक उरला पाहिजे म्हणून खरे खुरे वाघ, शिकारी वाघ, पट्टेरी वाघ हे कुठे कर्नाटक आणि आणखीन कुठे कुठे पसरलेले असतील त्या अभयारण्यातून कोकणच्या दऱ्याखोऱ्यामध्ये परतायला लागलेले आहेत. आणि मी जो अर्थ लावतो वाघ परतले या बातमीचा तो असा आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा कोकणातला पराभव बघून खरे खुरे पट्टेरी वाघ पण इतके व्यथित झाले की बाळासाहेबांचा वारसा चालवायला आपल्याला परत एकदा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कोकणात गेलं पाहिजे म्हणूनच ते परतलेले असतील. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.